हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता इथे आबा जे आहेत ते घरामध्ये आलेले आहेत. आबा मालतीला सगळीकडे शोधत असतात. आबांनी रूममध्येही मालतीला पाहिलं आहे आणि पूर्ण घरामध्ये देखील मालतीला पाहिलेलं असतं. पण मालती आबांना कुठेच दिसत नाही. म्हणून आबा जे आहेत ते आता हायपर झालेले आहेत. आबा हॉलमध्ये येतात आणि आल्यानंतर इंद्राला, राणीला आणि बाकी सगळ्यांनाच विक्रमला आवाज देऊ लागतात. त्यावेळी आता सगळेजण घाबरतात की काय झालं असेल, आबा एवढ्या मोठ्याने का आवाज देत आहेत. तर सगळे धावत पळत आबांकडे जातात आणि आबांना विचारू लागतात की आबा काय झालंय, तुम्ही अशा हाका का मारताय. तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की तुम्ही आता मालतीला कुठे पाहिलं आहे का. हे पहा, मी मालतीला शोधतोय पण मालती मला कुठेही दिसत नाहीये, घरात कुठेच मालती नाहीये. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की पण आबा, आई तर माझ्या रूममध्ये होती, माझ्या केसांची मालिश करून देत होती आणि माझ्याकडे ती आली होती. तर त्यानंतर आता इथे आबा जे आहे ते बोलतात की जा बरं, तू बघ बरं एकदा, तुला सापडते का कुठे घरामध्ये. असं म्हणत इंद्रा बोलतो की हो आबा, मी एकदा बघून येतो. इंद्र जो आहे तो एक एक रूम चेक करतो, पण मालती इंद्राला कुठेही मिळत नाही. इकडे राणीला आता काळजी वाटते की मालती मॅडम कुठे गेल्या असतील. तर आता इंद्रा पुन्हा आबाकडे येतो आणि आपण सांगू लागतो की नाही, आई घरामध्ये कुठेच नाहीये. हे ऐकल्यानंतर आता ही जी उर्मिला आहे ती लगेचच बोलू लागते, मालती आई कधीच अशा कुणाला सांगितल्याशिवाय कुठेही जात नाहीये. कुठे गेल्या असतील मालती आई, मला तर खूप काळजी वाटतीये. त्यावेळी आबा बोलतात की हे पहा, ती इथेच असेल, बघूयात आपण जरा शोधू म्हणजे सापडेल. त्यानंतर आबा बोलतात की मला सांग इंद्रा, तुझं आणि तिचं काही बोलणं झालंय का, म्हणजे तिचा आणि तुझा काही भांडणाचा विषय वगैरे झाले का. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की नाही आबा, माझ्यात आणि आईमध्ये असं काहीही बोलणं झालं नाहीये. त्यानंतर इंद्राला आठवतं की इंद्रा आईशी कशा पद्धतीने बोलला आणि तेही बुवांबद्दल. तर आता इंद्राला जाणीव होते की कदाचित माझ्या बोलण्यामुळेच आईला हर्ट झालं असेल आणि आई कुठेतरी गेली असावं रागारागात. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की आबा, आता आपल्याला लवकरात लवकर आईला शोधावं लागेल. तर त्यावेळी आबा बोलतात की हो. तर आता इंद्रा बोलतो की मी आणि अजित जातो बाहेर, पाहतो तोपर्यंत तुम्ही पोलिसांशी बोला. तर आता आबा बोलतात की हो. आबा लगेचच पोलिसांना फोन लावतात आणि आतमध्ये निघून जातात. इकडे ही जी उर्मिला आहे ती राणीला सुनावते, म्हणते की मला माहीत आहे हे जे काही झालं आहे ना, त्या मागचं कारण तूच असशील. मला माहीत आहे मालतीही असं घर सोडून जाणार नाही. पण हे बघ, तू जर का काही मालती आईला बोलली असशील ना, तर मी तुला नंतर सोडणार नाही हां, तुला शेवटचं सांगते. असं म्हणत उर्मिला तिला धमकी देऊन जाते आणि इकडे राणी जी आहे ती म्हणत असते की नाही उर्मिलाताई, मी मालती मॅडमला काहीही बोलले नाही. इकडे इंद्रा जो आहे तो मालतीला शोधण्यासाठी प्रत्येक माणसाला विचारपूस करत असतो, पण मालतीला कुठल्याही माणसानं पाहिलेलं नसतं आणि ते नाही म्हणत असतात. तर आता इंद्राचा शोध काय थांबत नसतो. पण इकडे अजित जो आहे तोही टेन्शनमध्ये असतो आणि इंद्राही टेन्शनमध्ये असतो. इंद्राच्या सांगण्यावरून पोलीस देखील मालतीला शोधण्यासाठी लागलेले असतात आणि त्यानंतर इकडे इंद्रा आणि अजित दोघेजण रात्रभर मालतीला शोधत असतात. ते 1 मिनिट देखील शांत थांबलेले नसतात. रात्रभर इकडे तिकडे मालतीचा शोध घेत असतात. इकडे आवाज देखील आता टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यावेळी रत्नाई जी आहे ती आबांकडे जाते आणि बोलते की आबा, काय झालंय, तुम्हाला काही तपास लागलाय का मालतीचा. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही ना वहिनी. तर आता रत्नाई बोलते की मला माहिती आहे, तिला राग आला ना, ती रागाच्या भरात काय करून बसेल, तिचा नेमच नाही. असं म्हणत असताना इकडे मालती जी आहे ती मस्तपैकी हॉटेलमध्ये बसून फ्रूट्स खात असते आणि हसत असते. कारण तिला आता वाटत असतं की घरातले सगळेजण तिच्या शोधात असतील. आता मालतीने कशाप्रकारे ते घर सोडलं इथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. मालती आणि इंद्राचं बोलणं झाल्यानंतर मालती रागारागात खाली आलेली आहे. तिला इंद्राचा खूप राग आलेला असतो. तेवढ्यात उर्मिला तिला भेटते आणि उर्मिला मालतीला विचारू लागते की मालती आई, काय झालंय, तुम्ही अशा का, तुमचा चेहरा असा का पडलाय. त्यावेळी आता इथे मालती सांगू लागते, आपलंच नाणं खोटं असेल तर काय करावं. तुला माहिती आहे का इंद्रा मला काय काय बोललाय. तुला माहिती आहे का इंद्राने म्हणजेच माझ्यावरती ब्लेम केला आहे. त्या बुवांना किडनॅप मी केले असं त्यांचं म्हणणं आहे. सांग ना मला, माझाच मुलगा जर माझ्यावरती असं आरोप करत असेल तर कसं राहू मी.
मला सांग ना, या घरात कसं वावरू मी? तर त्यावेळी आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की मान खाली घालून राहायची तुम्हाला अजिबात गरज नाहीये. हे पहा मला माहीत आहे, हे सगळं कशामुळे झालं आहे. इंदिरा भाऊजी तुमच्याशी असं बोलणारच नाहीयेत. फक्त त्या राणीच्या सांगण्यावरून ते तुम्हाला सगळं बोललेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही गप्प बसायचं नाहीये. हे पहा मी सांगते तसं करा. तुम्ही आता हे घर सोडून जा. आणि जा आणि अशा एका ठिकाणी राहा, हॉटेलमध्ये राहा, कुठेही राहा. पण मी सांगेपर्यंत घरी यायचं नाही आणि अशा अवस्थेत यायचं, ज्या अवस्थेत पाहून इंदिरा भाऊजींना तुमची काळजी वाटेल. असं काहीतरी करा आणि हे सगळं राणीवरती आलं पाहिजे. तर आता इथे मालतीने उर्मिलाचं बोलणं ऐकलं आहे आणि ती लगेच ताबडतोब ते घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेलेली आहे. आणि इकडे ती प्रचंड हसत असते. इकडे इंद्रा आणि अजित आईला शोधण्यासाठी जीवाचं रान करून रात्रभर आईला शोधत असतात. पण आईचा कुठेही तपास लागत नाही. शेवटी इंद्रा आणि अजित हे दोघेही जण सकाळ झाली आणि दोघेही जण घरी जाण्यासाठी निघाले. इकडे आबा देखील आता घराच्या बाहेर पडलेले आहेत. आबांची काळजी पाहता राणीला देखील खूप वाईट वाटत असतं की आबा आता सध्या खूप टेन्शनमध्ये आहेत. कसं आबाचं टेन्शन दूर करू, कधी मालती मॅडम मिळतील, हा प्रश्न इथे राणीला पडलेला आहे. तेवढ्यातच आता समोरून इंद्रा आणि अजित येतात. इंद्रा आणि अजित आल्यानंतर आबांनी ताबडतोब इंद्राला विचारतं की इंद्रा काय झालं, काही मेळ लागला की नाही, आई सापडली की नाही. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही आबा, आम्ही आईला खूप शोधलं पण आई कुठेच सापडत नाही. तर आता इथे आबा बोलतात की कळत नाही ही मालती अशी कशी निघून गेली, ही काय लहान आहे का, राग आलाय म्हणून कुठेही निघून जायचं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मला असं वाटतंय की हे सगळं फक्त माझ्याचमुळे झालं आहे. आईचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मीच तिचं प्रेम समजून घेतलं नाही. त्यावेळी आबा बोलतात की हे बघ स्वतःवरती ब्लेम करू नकोस, मला ती येईल, तू काळजी करू नकोस, आपण सगळे मिळून तिला शोधू. असं म्हणत आबा इथे या इंद्राला धीर देतात जेणेकरून त्यांचा मुलगा आईसाठी कमकुवत होऊ नये म्हणून. तर आता इथे आबा बोलतात की जा तुम्ही रात्रभर जागेच आहात, जाऊन फ्रेश वगैरे व्हा. असं म्हणत आता आबाही तेथून जातात आणि आबा गेल्यानंतर राणी इंद्राकडे येते आणि इंद्रा सरांना म्हणू लागते की सर हे पहा काळजी करू नका, आपल्याला मालती मॅडम नक्कीच मिळतील. तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी मी खूप मोठी चूक केली आहे. मी थेट तिच्यावरती आरोप केला, बुवांना किडनॅप तूच केलं असा मी तिच्यावरती आरोप केला आणि म्हणूनच आई घर सोडून निघून गेली. मला तिच्याशी असं बोलायलाच नको होतं. तर आता राणी म्हणते की खरं तर माझंच चुकलं, मीच तुम्हाला सांगायला नको होतं. त्यावेळी आता राणी तो ब्लेम तिच्यावरती घेत असते आणि इंद्रा म्हणत असतो की हे बघ यात तुझी काही चूक नाही आहे, हे सगळं तू तुझ्यावरती ओढून घेऊ नकोस. आणि त्यावेळी आता राणी बोलते की हे पहा सर तुम्हाला धीर धरावा लागेल, तुम्हाला आबांना धीर द्यावा लागेल. तुम्ही जसे खचून गेले तर आबांनी काय करायचे? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी. तर आता राणी आणि इंद्राचं बोलणं चालू असतानाच इंद्राला तेवढ्यातच एक फोन येतो आणि तो फोन केलेला असतो गजाच्या माणसाने. आणि त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की काय आई आणि तिथे. तर आता असं बोलल्यानंतर इंद्रा बोलतो की ठीक आहे मी येतो तिकडे असं म्हणत फोन ठेवतो. त्यावेळी राणी बोलते की काय झालं सर. तर आता इंद्रा सांगू लागतो की आई मिळाली आहे, हे बघ मी आता जातो आणि आईला घेऊन येतो. तर आता राणी खुश होते. राणी बोलते की हो तुम्ही जा आणि घेऊन या. असं म्हणत इंद्रा जो आहे तो विचारतो की नक्की कुठे यायचे. त्यावेळी आता तो माणूस सांगतो आणि इंद्रा लगेचच कार काढतो आणि जायला लागतो. तर आता इकडे राणी खुश झालेली आहे की काहीही झालं तरी मालती मॅडम सापडल्यात हे तिच्यासाठी खूप आहे. राणीच्या डोक्यात येतं. राणी बोलते की चला मला आज जाऊन सगळ्यांना सांगायला हवं. तर आता इकडे राणी सगळ्यांना आज जाऊन सांगणार आहे की मालती मॅडम मिळाले आहेत. आणि इकडे इंद्रा जिथे मालती बसलेली असते तिथे पोहोचलेला असतो. इंद्रा पाहतोय आईला त्या अवस्थेत पाहून इंद्रा शॉक होतो. इकडे मालती जी आहे ती पूर्ण खराब, म्हणजे तिचा चेहरा खराब झालेला असतो, तिच्या तोंडाला माती, साडीला माती, सगळीकडं माती माती झालेली असते. आणि त्यावेळी ती अशी नाराज होऊन बसलेली असते. ते पाहून आता इंद्राला खूप वाईट वाटतं. इंद्रा तिच्या जवळ जातो आणि बोलतो की आई तुझी अशी अवस्था कशी झाली, हे बघ तू थांब मी तुझ्यासाठी पाणी आणतो. असं म्हणत तो तिच्यासाठी पाणी आणायला जातो. आणि इकडे मालतीने स्वतःच्या हाताने हे सगळं केलेलं असतं हे इंद्राला मात्र माहितीच नसतं.
तर मालतीने तिथलीच खालची जी काही राख आहे ती उचलली आहे आणि तिच्या तोंडाला वगैरे तिच्या अंगाला सगळीकडे लावून घेतलेली आहे, जेणेकरून ती अशी दिसेल, तिला कोणीतरी धक्काबुक्की केली असं दिसेल. तर आता ती एकदम निरागस होऊन बसलेली असते. इंद्रा तिच्या जवळ येतो आणि बोलू लागतो की हे बघ आई, चल तू माझ्याबरोबर घरी चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर आता इंद्रा जो आहे तो अगोदर तिला पाणी वगैरे देतो आणि त्यानंतर तिला उठवत असतो. मालती इंद्राच्या हाताने एक घोट पाणी तर पिते, पण इंद्राचं ऐकायला तयार नसते. इंद्रा जो आहे तो रुमालाने आईच्या अंगाला लागलेली माती पुसत असतो, पण मालती त्याला थांबवत असते. तर आता इंद्राच्या सांगण्यावरून मालती उठली तर आहे, पण इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की चल आपण आपल्या घरी जाऊयात. असं म्हणताच आता मालती त्याचा हात थांबवते आणि एकाच जागी उभी राहते. तर पुढील भागात इंद्रा जो आहे तो आईला घेऊन महाडिकांच्या घरी पोहोचलेला आहे आणि आता सगळेजण मालतीचा असा अवतार पाहून शॉक होणार आहेत आणि आल्याच इंद्रा जो आहे तो राणीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली मला माझ्या आईच्या विरोधात भडकवायची. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.